नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. मुलं जशी जशी मोठी व्हायला लागतात ना, तसं तसं त्यांचं संगोपन करताना आई वडिलांचा कस लागतो. मग नंतर असं वाटतं की मोठी झाली ना की सगळं स्थिरावेल, पण तसं होत नाही. त्यांची अधिकच तारांबळ उडू लागते. असो, तर आज जिला आपण भेटणार आहोत तिचं नाव आहे अन्विता. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. कशी गोडू दिसती अन्विता. मला सांग, तुला या पुस्तकामधलं सगळं वाचता येतं? हो. हे काय आहे? म्हणून दाखव मोठ्यानी. बसा पाणी झरझर नाचा मोर छन छन बिगेले कुटुंब. मस्त, खूप छान ग. अजून एक. हा, स्टार्ट. आम फलो काय राजा रत्ता मोता होताच नाही ताई घ्यायच्या. छान, पण तू खूपच हळूहळू बोलतीयस, पण बोलतीयस. हे काय आहे? एलिफंट. आणि कुठे जातं ते? एलिफंट खिशात जातं. आणि अजून काय सांगणार आहेस तू मला? हे काय आहे? आणि मग बिल्डिंग मध्ये कोण राहतं? मी आणि मम्मी पप्पा. ओके, आपण आता काहीतरी छान ड्रॉइंग करूया. काय आवडतं तुला? सांग, कुठलं ड्रॉइंग करायचंय? जाते जाते मी ताई. वाव, हे काय बनवलंस तू? वा 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 वा, मस्त ग. छान करतेस ग. कोणी शिकवलं तुला हे सगळं? आई माहिती नाही शिकले ताई. छान केलं ग, मस्त. मी तुला 100 मार्क्स देते. हा, 1 0 0 100 मार्क्स. आणि राईट. आणि एक स्टार. स्टार. वाव, किती छान स्टार मिळाला ना तुला. हो ना? मस्त. मला सांग, हा कोणाचा मोबाईल आहे? माझा. मग मी तुला फोन करते, माझ्याशी बोला फोनवर जरा. काय नंबर आहे? नंबर काय डायल करू? काय? हे करू? हॅलो. हॅलो. हा अन्विता. हाय. हाय. कशी आहेस तू? कसे तू? काय करते? काय करते? आणि तू रिपीट करतेस का मी जे बोलते ते? हो. अच्छा, फोन लाव, फोन लाव. हॅलो हॅलो बोल, फोन मध्ये बोल. हॅलो. हा, कुठे जाऊया आपण फिरायला? गार्डन. गार्डन मध्ये. आणि काय करायचं आपण दोघींनी गार्डन मध्ये? खेळायचं. काय खेळूया? हा, स्कूल मध्ये. स्कूल मध्ये खेळायचं आपण गार्डन मध्ये. आणि तुझ्यासाठी खाऊ काय आणू? खाऊ नको, गिफ्ट पाहिजे. तुला किती दात आहेत? 4 5 6 7 8 9 10. मला 40 जाते. हो. आणि टंग किती आहेत? 2. किती आहेत? 1 का 2? एवढ्या टंग आहेत तुला? आणि आईस किती आहेत? किती? एकच आईस आहे? किती आहेत? का 2 आहेत? का 3? किती आहेत? 1 2 3 4. 4 आईस आहेत तुला. हे बघ, 1 2 3 4. 4. आणि नोज किती आहेत तुला? नोज. हा, सेल्फी. ओ माय गॉड. हा, स्माइल. चीज वर चीज. तुझ्या युनिफॉर्मचा कलर काय आहे? शाळेतल्या युनिफॉर्मचा कलर ब्राऊन. ब्राऊन कलर आहे. तुला आवडतो युनिफॉर्म? हो. तू आता खाली कुठे गेलीस? काय आणायला गेलीस? भाजी भाजी. भाजी आणायला. ओके. नमस्कार. नमस्कार. आम्हाला वाटलं ही फारच लाजरी बुजरी आणि अन्विता फारच शांत वाटतेय. शांत. शांत शांत अशी नाहीये. खूप दंगा करते, खूप मस्ती करते.
आम्हाला तिला असं आवरताना खूप डिफिकल्ट होऊन जातं. एवढी ती अशांत आहे, शांत अजिबात नाहीये. काय सांगता, आज ती एक्झॅक्ट ऑपोजिट वागतीये. म्हणजे आम्हाला असं वाटलं की किती गुणी बाळ, एकदम शांत बाळ आहे. हे शांत नाहीये का हे बाळ? नाही, अजिबात नाहीये. गुन्हे मला तुझे गुण दाखव जरा. खूप मस्ती करते. खूप 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 मस्ती करते. आता पण तिची मस्ती चालूच आहे. काय गमती जमती होतात की नाही अन्विता बरोबर? गमती अशा खूप आहेत सांगण्यासारख्या. म्हणजे एकदा आम्ही हैदराबादला होतो राहायला. तर तेव्हा असं झालं होतं की आम्ही दुपारी फोन करतो एकमेकांना की काय स्टेटस आहे, अनिता काय करते. तर तेव्हा मी सांगत होतो की आता आमचं जस्ट जेवण झालं आणि अनिता इकडेच आहे. असं बोलता बोलता अनिता आहे कुठे. मग आम्ही फोनवरती बोलता बोलता मी तिला शोधायला लागलो. हाक मारतोय पण काही रिस्पॉन्स देत नाही. आणि थोड्या वेळाने तिचा वरतून आवाज आला, बाबा मी वरती आहे म्हणून. मग ही गच्चीवर होती, एकटी गेली? हो, एकटीच गेली होती आणि न सांगता. म्हणजे बोलता बोलता 1 मिनिटाच्या आत ती कधी वरती गेली आम्हाला काही कळलंच नाही. आणि अजून काय गमती जमती आहेत तिच्या? बसमध्ये जाते. आता डेली तिची स्कूल बस असते. स्कूल बसमध्ये खूप मारामारी चालू असते रोज, आणि रोजच चालू असते, असं नाही कधीतरी. रोज तिची मारामारी असते. मारामारी करताय. रोज येऊन मला सांगते, आज मला माझ्या अवनीशने हात असा केला, म्हणजे हात असा दुमडला, हातावर मारलं. मग बोलते आद्या आणि मी अवनीशला मारलं, त्याने आम्हाला मारलं म्हणून आम्ही दोघींनी त्यांना मारलं. अरे गुंड आहे हा, छोटा गुंड आहे हा. काय बोलत नाही. दिसायला खूप शांत दिसते पण तिची मस्ती भरपूर आहे. जास्त लळा कोणाचा आहे हिला? बाबाचा. बाबा फेवरेट आहे तुझा? हो, बाबाची ती पण जेवढी मस्ती करत तेवढी समजूतदार पण आहे. कशावरून वाटलं तुम्हाला असं? यावर्षी आमचे आजोबा एक्सपायर झाले. तर आम्ही सगळेच अपसेट होतो. त्यामुळे आई फार तर जास्त त्यामुळे अपसेट होती. तर एकदा कसं झालं, तिला ते कळलं आपली आजी थोडीशी अपसेट आहे. तर ती आजीजवळ जाऊन तिचा हात फिरून तिच्यावरती बोलली, तू का रडतेस, तू रडू नकोस, मी आहे ना, मी बघीन ना तुला. स्वीट. अशी बोलली तू? हो, म्हणजे एवढ्या लहान वयात एवढी समज आहे तिला, एवढं कळलं तिला की आजीला आपल्या सावरून घ्यावं आपण. ही खूप मुश्किल आहे ना? हो, कारण कधी कधी असं होतं की आमच्या घरामध्ये ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या तिच्या बॅगमध्ये असतात. आता एक किस्सा असा झाला की मी आईकडे राहायला गेलेले, तर आईची नंतर हिला घेऊनच गेलेले. आम्ही आलो घरी तर आईची चावी हिने बॅगमध्ये ठेवली आणि आई मला कॉल करून विचारत होती की चावी तू घेतलेलीस का. तर मी आधी नाहीच बोलले. नंतर मला असं क्लिक झालं की हिच्या बॅगमध्ये, हिला अशी मोस्टली अशी सवय आहे की सगळं बॅगमध्ये ठेवायची. तर हिच्या बॅगमध्ये चेक केलं तेव्हा हिच्या बॅगमध्ये ती मिळाली मला. तिला असं आवरून ठेवायची आणि सगळं इम्पॉर्टंट गोष्टी आपल्या बॅगेत ठेवायची. हो, सवय आहे. तिला जे आवडेल ते तिच्या बॅगमध्ये जातं. काही मिळत नसेल की तुम्ही तिकडे शोधता. हो, बिलकुल. किती गोड. येस. तर माझा एक अनिता खूप लहान होती तेव्हाचा एक आठवणीचा किस्सा आहे, तो सांगण्यासारखा आहे. म्हणजे अनिता साधारण 6 महिन्याची असेल आणि तेव्हा मी 2 महिन्यासाठी हैदराबादला गेलो होतो. आणि मी तेव्हा जेव्हा आलो तिकडनं तेव्हा अनिता झोपायला आली होती, जवळपास झोपलीच होती. आणि मी खिडकीतनं आवाज दिला आणि तिला कळलं की बाबाचा आवाज आहे. आणि ती त्यातून उठली आणि मला शोधायला लागली की बाबा कुठे आहे म्हणून. आणि मी घरात आलो आणि तिला तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि त्यानंतर ती झोपायला तयारच नव्हती. मला वाटतं तिला असं वाटत असेल की बाबा आता परत जाईल का, 2 महिन्यानंतर आलाय, परत जाईल का, या भीतीने ती झोपेच ना. तर एक रिअलायझेशन होतं की 6 महिन्याची मुलगी आपल्या बाबाचा आवाज ओळखते आणि बाबाच्या आवाजाला रिॲक्ट करून ती रिॲक्ट होते. हे एक वेगळं रिअलायझेशन होतं. आय नो. आणि इट्स सो स्पेशल ना की तुम्हाला ती भावना होणं की आपल्या मुलीला आपण इतके आवडतो आणि तिने ते रेकग्नाइज करणं, आणि ते सुद्धा अगदी 6 महिन्याची असताना. बरोबर. इट्स अ बिग थिंग. तुमचं बालपण आणि हिचं बालपण यामध्ये काही फरक किंवा साम्य जाणवतं का? खूप फरक आहे. कारण तेव्हा आमच्या लहानपणी घरामध्ये खेळण्यासाठी मोठा भाऊ होता. तर घरामध्ये मोस्टली मारामाऱ्या भावासोबत व्हायच्या. आता फरक आहे की भाऊ बहीण नसल्या कारणामुळे ज्या मारामाऱ्या तिच्या होतात किंवा खेळणं जे होतं ते आईबाबासोबत होतं. त्यामुळे हिची बहीण भाऊ पण आम्हीच, आईबाबा पण आम्हीच. नाईस. तिचा अभ्यास कोण घेतं? रोज मीच असते घरी. म्हणजे ती जेव्हा शाळेतून येते आणि मी ऑफिसमधून येते तेव्हा आम्ही दोघीच असतो इथे. कारण ह्याची सेकंड शिफ्ट असल्या कारणाने तो येतो 12:30 वाजता.
तर नंतर मग आम्ही तर झोपलेलो असतो आणि सकाळी ही उठवायचं, तिला उठवण्यापासून ते रात्री परत ती आल्यावर तिला हँडल करणं सगळं माझ्याच हातात असतं. तर जर विकेंडला त्याला वेळ मिळाला तिच्या बापाला तर तो अभ्यास घेतो तिचा. काय मोठं म्हणजे तिच्यासाठी काही प्लॅन्स आहेत का की तिने काही स्पेशल बनावं अशी तुमची इच्छा आहे? म्हणजे आम्ही तर असं तिला काही पुश करत नाही, काही तू बन किंवा तू डॉक्टरच बन किंवा तू इंजिनियरच बन. पण मी एकदा हैदराबादला असताना सिंधूला बघितलं होतं आणि तिची वडिलांची आणि तिची स्टोरी जी आहे, म्हणजे तिला तिचे वडील सिकंदराबादवरनं 31 किलोमीटर रोज सकाळी स्कूटरवरनं सोडायला यायचे. सोडायला यायचे. तर मला असं सुप्त माझी इच्छा आहे की तिने बॅडमिंटनपटू व्हावं. आणि माझी इच्छा अशी आहे की तिने ड्रॉइंगमध्ये पुढे काहीतरी करून दाखवावं. म्हणजे मला पण आधी ड्रॉइंग खूप आवडायचं, पण म्हणजे बॅडलक असं माझं की मला काही करता नाही आलं त्याच्यात. तर मला असं वाटतं तिने ड्रॉइंगमध्ये काहीतरी करिअर करावं. खूप छान आहे की सिंधू त्यांच्यापासून तुम्ही इन्स्पिरेशन घेऊन तसं काहीतरी म्हणजे वडिलांच्या दृष्टीने एक विचार केला आणि तुमची स्वप्न पूर्ण करावी असं तुम्हाला वाटतंय. दोन्ही आजींचं खूप खूप स्वागत. नमस्कार. कशी आहे नात? मला तिच्याविषयी जाणून घ्यायचंय. माझी नात अतिशय गोड आहे. तिच्याबद्दल बोलू तेवढं थोडं आहे. म्हणजे तिचं नाव ठेवण्यापासनं अन्विता हे नाव आम्ही देवीचं प्लस माणसांना जोडणारी, म्हणजे बाकी काही नाही जीवनामध्ये, तिने सगळ्यांना जोडून ठेवलं तरी खूप आहे असं मला वाटतं. ह्या नावातच तिच्या सगळं काही आलंय आणि खरंच त्याप्रमाणे ती सगळ्यांना जोडून ठेवते. किती छान, मस्त. आणि अजून एक आजी आहे, आईची आई. तर तुम्ही काय मी सांगा? काय बोलणार आता. मी हे गावाला गेले ना की मी इकडे येते 4 दिवस. छान असते अगदी खेळून. परत झोपायच्या वेळेला तिकडे त्या लोकांना झोपून देत नाही, पण इथे झोपते. आणि तिला एक सांगितलं ना, आमच्या परळमध्ये वेटनरीमध्ये प्राणी आहेत सगळे. किती आहेत प्राणी? म्हटलं भरपूर आहेत. वाघ आहे काही, म्हणजे ती इंग्लिशमध्ये बोलते, मी मराठी बोलते, पण ती बोलते व्यवस्थित सगळं आणि व्यवस्थित राहते. तुम्हा दोघींची उत्तर ऐकून आम्हाला इतकं छान वाटतंय, तर तुम्हाला किती समाधानी वाटत असेल नाही? आता आपण एक छोटीशी गंमत करणार आहोत. ठीक आहे, आम्ही हे 2 साईन्स तुम्हाला दिलेत, एक होय आणि नाही. तर मी तुम्हाला जे प्रश्न विचारेन त्यावर तुम्ही तुमची प्रतिक्रिया होय किंवा नाही अशी द्यायची. सुरुवात करूया. पहिला प्रश्न, तुमच्या मुलीनी म्हणजे नातीनी कधी तुमचे कपडे हातानी किंवा कात्रीनी फाडले आहेत का? नाही. गुड गर्ल आहे. हिने कधी तुमचा मोबाईल फेकलाय का? होय होय होय. कुठल्या गोष्टीचं नुकसान केलंय का? बाबांचं नाही आलंय, आईचं होय आलंय. नाही नाही. काय काय फेकलं होतं हिने? कशाचं नुकसान केलंय? मोबाईलच तो एकदा फेकला, एकदा पण नाही, 2दा. एकदा पाण्यात टाकलेला आणि एकदा असं आपटलेला. आई गो, पाण्यात काय केलं काय मग? पाणी म्हणजे मी मोबाईल जस्ट असं ठेवलेला, तिने त्याच्यावर बॉटल टाकली आणि फुल तो पाण्यामध्ये गेले. पण मी असं ऐकलंय की तो तांदळात ठेवला की पुन्हा चालू होतं म्हणे. तसं मी म्हणून तांदळात ठेवलेला. झाला का चालू? चालू झाला, पण 1 महिन्यानंतर ते सॉफ्टवेअर डॅमेज झालं त्याचं. आई ग. पुढचा प्रश्न, हिनी जर खूप हट्ट केला तर आई बाबा चिडचिड करतात का? होय. हे चिडतात का तिच्यावर हट्ट केला? मुलांनी जरासं तिला कंट्रोलमध्ये ठेवलं ना तर बरोबर. आईला ती बरोबर चांगली घाबरते, तिचं ऐकते, तिच्याकडनं खाऊन घेते सगळं. पण मुलगा आला की तो लाडवून ठेवतो आणि सगळं बॅलन्स येऊन जातं. तुमच्या आईने तुमची कंप्लेंट केली आहे, याबद्दल तुमचं होय का नाही म्हणणं आहे? नाही. काय म्हणणं आहे याच्यावर? लाड करणारच मी. आई मी लाड करणारच असं तुम्हाला वाटतंय? काय म्हणणं आहे? जास्त मी पॅम्पर केलं असं मला वाटतं, पण योग्य वेळेला तिला समजावून पण सांगतो. आणि असं काही आहे का मनात की आता ती मोठी होईल, मग तिचं लग्न होईल, मग मी ती जाणार, मग मला भेटणार नाही, म्हणून मग मी आता लाडोबा आहे, असं काही आहे का मनात? कधी वाटतं का असं कधी? ती कॉन्स्टंट भीतीत राहतेच. हो ना. एवढे छोटूशे असतात पण तरी असं मनात विचारतात की अरे आत्ता मोठी होईल आणि तिच्या घरी तिचा एक बर्थडे येत जातो ना, तसं असं भीती वाटत राहते. सोडून जाते. नाही जाणार, डोंट वरी. तुम्ही भेटता गेले तर अरे
आई थोडीशी हळवी झाली आहे, तर तिला हसवण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे आणि तो म्हणजे एक छानसा गेम आपण खेळूया. आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. ओके, काही ग्लासेस आहेत आणि काही डिशेस आहेत. तर तुम्हाला एक ग्लास, मग त्याच्यावर एक डिश, मग पुन्हा एक ग्लास, त्याच्यावर एक डिश, असं करत करत मनोरा रचायचा आहे. यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. जो मोठा मनोरा रचेल तो हिच्यासाठी जिंकून देईल झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. कळलाय तुम्हाला गेम? युअर टाइम स्टार्ट्स नाव. मग तुझं पडणार आहे. चला चला चला, लवकर लवकर. बाबाला जिंक, बाबाचं पडेल बघ. हा, आईला मदत कर. कोणाचं पडेल खाली, आईचं का बाबाचं? बाबांचं 5व्या वरती आहे बाबा. आणि आपण तू आणि मी रनिंग कॉमेंट्री. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Stop. आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. जिंकली आहे आई. आईसाठी जोरदार टाळ्या. सॉलिड होता हा गेम. आणि बाबा तुम्ही ऍक्च्युली मोठा मनोरा रचला होता, पण एंड टाइम पे धोका दे दिया का तुम्ही आईला जिंकून दिलत. खरं सांगा आई, तुम्ही खूप छान खेळलात. इनफॅक्ट पहिल्यांदा पडलं होतं तरी तुम्ही नव्याने पुन्हा उभारलं. तेव्हा तुम्ही अन्विताला जिंकून दिला आहे झी युवातर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला नक्की ईमेल करा. आणि हो, त्यांच्या काही फनी क्लिप्स असतील ना तर त्या पाठवायला विसरू नका. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.